समिती आली होती काल न्यायमूर्ती समितीचा जालन्यात. त्यांनी तपासणी केली, पोलीस केले त्याबद्दल त्या का अपडेट आले का? नाही, अपडेट आले नाहीत. पण काल मी विखे पाटलांशी बोललो की सारथी बद्दल असं का होतंय, आमच्याच योजना का कमी केल्या जातात, त्यांना शिष्यवृत्ती का दिली जात नाही या विषयावर चर्चा केली. शिंदे समितीला तुम्ही मुदत वाढ दिली, पण शिंदे समिती नोंदी का शोधत नाही, किंवा तुम्ही शोधू नका म्हणता की काय सरकार म्हणून तुम्हीच मुदत वाढ देऊ. प्रमाणपत्र दिले जात का नाही, व्हॅलिडिटी का रोखल्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे राहिलेले आणखी का दिले नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा राजकारण करायचं आहे का? मेलेल्या बलिदान गेलेल्या आमच्या बांधवांबद्दल की सहानुभूती तुम्हाला नाहीये का? अण्णासाहेब पाटलांचं आर्थिक विकास महामंडळ हे पूर्ण बंद पाडण्याच्या तयारीत आले, का निधी देत नाही तुम्ही, का परतावी देत नाही, एलवाय का सुरू करत नाही, याच्यावरती काल चर्चा केली. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणून एक वर्ष झालं का घेत नाहीये? एकूण सातारा संस्थांच्या गॅजेटियरवर सुद्धा काल सांगितलं की का तुम्ही ते जे आर काढत नाही. आणि मराठवाड्यासाठी हैदराबादचा गॅजेटियरचा जे आर काढला त्यानुसार अधिकारी का काम करत नाहीत, ही जबाबदारी तुम्ही घेणार आहेत की नाहीत, की मला उपोषण केलं तर पुन्हा शब्दही विखे पाटील साहेब तुमचा आणि फडणवीस साहेबांचं मी ऐकून घेणार नाही. तर त्यांनी सांगितलं 26 तारखेपर्यंत सगळे विषय मार्गी काढायचं आम्ही ताकदीनं काम करतो असं सांगितलं. म्हणून मी सुद्धा आता 2-3 दिवस शांत बघतो, आता 26 तारखेपर्यंत हे सगळे विषय मार्गी काढतात का. 26 फेब्रुवारी